आता पहा प्रॅक्टिस सेट 12 मधील आपला दुसरा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, फाइंड द एचसीएफ बाय द डिव्हिजन मेथड अँड रेड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे आपल्याला ही संख्या दिली आहे, हा जो अपूर्णांक दिला आहे, हा काय करायचा आपल्याला, तर या दोन संख्यांचा पहिल्यांदा आपल्याला एचसीएफ करायचा 275 आणि 525 चा, आणि याच्यानंतर या अपूर्णांकाला रेड्यूस करायचंय. कसा, तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये रेड्यूस करायचा आहे. म्हणजे एचसीएफ दोन्हीकडे भाग होतो ना, आणि दोन्ही संख्यांना भाग जाणारी एचसीएफ सगळ्यात मोठी संख्या असते. त्यामुळे त्याला दोन्ही संख्यांना भागलं की बरोबर आपल्याला ह्या अपूर्णांकाचा रेड्यूस फॉर्म मिळणार आहे. म्हणून आपण पहिल्यांदा काय करूया, दोनचा एचसीएफ काढू. आता एचसीएफ कसा काढायचा आपण शिकलेलो आहे. 275 चे फॅक्टर पाडायचे, 525 चे फॅक्टर पाडायचे, कॉमन फॅक्टर घ्यायचे, कॉमन फॅक्टरचा गुणाकार करायचा, आपोआप त्यांचा एचसीएफ मिळतो. पण तसं सांगितलेलं नाही. का सांगितलेलं नाही कळलं का? फाइंड द एचसीएफ बाय डिव्हिजन मेथड. आपल्याला डिव्हिजन मेथडने एचसीएफ काढायचा आहे. आपण आपल्या पहिल्या मेथडने काढू शकत होतो, पण आता या प्रश्नात डिव्हिजन मेथड सांगितली ना, मग डिव्हिजन मेथडने कसा काढायचा ती पद्धत आपण पाहू. डिव्हिजन मेथडने काढताना आपला भागाकार करता यावा लागतो फक्त. मग भागाकार कोणत्या संख्यांचा करायचा आहे पहा. आता नीट पहा, भागाकार कोणत्या संख्यांचा करायचा आहे ते. या दोन संख्यांचा भागाकार करायचा. यातल्या मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं. मग ती न्यूमरेटरला असो किंवा डिनॉमिनेटरला असो, त्याने काही फरक पडत नाही. मग मोठी कोणती आहे 525, लहान कोणती आहे 275. म्हणून मी काय करतो, 525 ला 275 ने भागतो. आता 275 चा पाडा तयार करावा लागेल, कारण कुठपर्यंत भागायला आपल्याला माहित नाही ना, जिथपर्यंत करावं लागेल. मग 275 चा पाडा साईडला लिहू आपण. 275 एके 275, 275 दुने 550. आता हे 525 मोठं झालं ना, त्याच्यापेक्षा 550 मोठं झाले 525 पेक्षा. म्हणजे आपले एकचाच भाग जाणार आहे. उत्तर आलेलं आहे किती, 275 एके 275. खाली वजाबाकी करू. 5 मधून 5 गेला, 0 राहिला. 2तून 7 जात नाही म्हणून 5 चे केले 4, 2 चे केले 12. 12तून 7 गेले म्हणजे 5 राहिले, 4 मधून 2 गेले म्हणजे 2 राहिले. 250 शिल्लक राहिलं. बरोबर आहे. आता 250 ही 275 पेक्षा लहान संख्या आली, याचा अर्थ पुढे भागाकार आपल्याला करायचा नाही. इथं पॉईंट देऊन अपूर्णांकातला भागाकार काय इथं करायचा नाही. ही राहिली तुमची बाकी राहिली, रिमाइंडर राहिला. मग एकदा रिमाइंडर मिळाला ना की आता या 250 या 275 ला भागायचं. पण मी काय करतो ते, ही जी रिमाइंडर बाकी राहिली ना, या बाकीने या भाजकाला भागायचंय. मग काय होईल, आता परत दुसरा भागाकार आपला 275 ला 250 ने भागायचं. 250 एके 250, 250 दोन्ही तर 500 झालं असतं. 250 एके 250. खाली वजाबाकी किती राहिली, इथे 5 अशी 5, 7 मधून 5 गेले 2, इथं 0, बाकी राहिली 25. आता 25 पण 250 पेक्षा लहान आहे. मग आता म्हणजे बाकी राहील रिमाइंडर. आता या 25 ने 250 ला भागायचं. आता भागाकार कधी पण करायचं, आपल्याला प्रश्न पडेल पहा, बरोबर आहे का नाही. तर कधी पण कसं तुम्हाला सांगतो, आपल्याला भागाकार करता करता कळेल आपल्याला कधीपर्यंत करायचे ते. 250 ला 25 ने भागलं. 25 10 250 आपल्याला माहिती नाही, किंवा 25 एके 25, 0 राहिला, वरून घेतला 0, 25 0 0. बरोबर आहे. म्हणजे बाकी 0 राहिली, उत्तर किती आलं, 10 आलं. इथपर्यंत कळलं का? मग बाकी किती राहिली तुमची, 0. जोपर्यंत रिमाइंडर 0 येत नाही तोपर्यंत भागाकार करत राहायचंय. आपण इथलं उत्तर इथलं उत्तर इथलं उत्तर बघितलंय का नाही. उत्तर म्हणजे तुमचा भागाकार किती आलाय ना ते बघण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. फक्त आपण कधीपर्यंत भागाकार करणार आहोत, जोपर्यंत तुमचा रिमाइंडर 0 येत नाही तोपर्यंत. आणि जेव्हा रिमाइंडर 0 येतो ना, तेव्हा तुम्ही ज्या संख्येने भागलेला असतो, ज्या संख्येने भागलेला असतो, भाजक आहे का, हे हा तुमचा असतो एचसीएफ. म्हणून आपण असं येणार आहे, सो एचसीएफ इज इक्वल टू 25. आता एचसीएफ आपल्याला मिळाला 25 आला. मग ही संख्या रेड्यूस फॉर्म मध्ये कशी लिहिता येईल पहा. 275 अपॉन 525 इज इक्वल टू. आपण जेव्हा एखादी संख्या न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये असते, तेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कोणत्याही एकाच संख्येने गुणू शकतो किंवा भागू शकतो. मग एचसीएफ ने भागायचं, रेड्यूस फॉर्म मध्ये येईल.
275 भागिले 25 खाली 525 भागिले 25. आता किती येईल उत्तर? तो तुमचा रेड्यूस फॉर्म झाला. 275 ला 25 ने भागा, 25 चा पाडा जर पाठ असेल ना तर लगेच कळेल 25 90 275. बरोबर आहे. आता 525 ला मात्र भागाकार साईडला करून ठेवायला लागेल पहा 25 ने. मग 525 चा करतो साईडला मी आपला, हा बाजूला करायचा आहे. 25 दुने 50 खाली राहिले 2 म्हणून घेतले 5, 25 एके 25. हे उत्तर महत्वाचे आहे. आता इथे किती उत्तर आले? 21 आलेले. म्हणजेच 525 ला 25 ने भागले की उत्तर 21 आले. इथलं उत्तर महत्वाचं आहे. म्हणजे तुमचा रेड्यूस फॉर्म काय आला? 9/21. आता बरं एक चूक झाली. इथं भाग कसा काय जातोय लक्षात आलं माझ्या. इथं आपण भागायला चुकलो ना. 275 ला 25 ने भागायचं होतं. 25 9 225 येतं. 25 10 250 आणि 25 11 275 आला असतं. मग इथं ऍक्च्युली 11 आला असतं पहा. बाकीचं आपल्याला बरोबर आहे. हे 21 बरोबर आहे. फक्त 275 ला 25 ने भागले की उत्तर 11 आहे. हा आपण इथे करून बघू. 275 भागिले 25, 25 एके 25 आणि परत 25 एके 25 असं उत्तर 11 ला. त्यामध्ये 11 लिहायचंय पहा. पहा 2 नंबरचं एक्झाम्पल आहे 76/133. मग काय करायचं? नेहमीप्रमाणे 133 ला 76 ने भागायचं. 76 एके 76, 76 दुने 152 होतं पहा. म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी 133 पेक्षा मोठं होणार आहे. म्हणजे 76 एके 76 चा भाग जाईल. 133 म्हणजे 76 गेले, 3 मधून 6 जात नाही. मग 3 चे इथं 2 केले, इथे या 3 चे 13 केले, 13 तून 6 गेले 7, 2 मधून 7 जात नाहीत, 1 चा 0 केला, 2 चे 12 केले, 12 तून 7 गेले 5, 57 उत्तर राहिलं. मग त्या 57 ने आपण 76 ला भागणार. 76 डिवायडेड बाय 57, 57 एके 57. खाली किती राहिले? 7 चे 6, या 6 चे 16, 16 तून 7 गेले 9, 1 19 आणि यानंतर 57 भागिले 19, 19 त्रिक 57. म्हणजे इथं बाकी रिमाइंडर 0 आला. म्हणजे आपला HCF आला 19. सो HCF इज इक्वल टू 19. आता HCF मिळाला. रेड्यूस फॉर्म कसा लिहायचा? 76/133 इज इक्वल टू काय करणार आपण? 76 divided by 19 and 133 divided by 19. 19 ने भागायचं. 19 चौक 76 आणि 19 7 133 म्हणून उत्तर आलं तुमचं रेड्यूस फॉर्म मध्ये 4/7. आता पहा शेवटचं लास्ट एक्झाम्पल आहे. ते आहे 161 डिवायडेड बाय 69. म्हणजे आपण काय करणार? 69 ने 161 ला भागणार. मग भागाकार करू. 161 भागिले 69. 70 दुने 160 असतं ना, म्हणजे 2 ने भाग जाऊ शकतो पहा. 69 चा पाडा आपण तयार करू. 69 एके 69, 69 दुने 138, 69 त्रिक 207. मग 207 मोठे झाले 161 पेक्षा. 69 दुने 138 चा भाग जाणार आहे. मग भाग कसा होतो पहा. 69 दुने 138. 1 मधून 8 जात नाही. 6 चे काय करायचे? 5 करायचे. 1 चे 11 करायचे. 11 मधून 8 गेले, 3 राहिले. 5 मधून 3 गेले, 2 राहिला. 1 1 गेला, 0 राहिला. याचा अर्थ आता 23 बाकी राहिली. मग 23 ने 69 ला भाग द्यायचा.
69 डिवायडेड बाय 23. 23 एके 23, 23 दुने 46, 23 त्रिक 69. इथं बाकी लगेच 0 आहे. भागाकार 3ला, भागाकारची आपल्याला काही लगेच गरज नाही. 23 हा तुमचा झाला HCF. सो HCF इज इक्वल टू 23. आणि परत 161 आणि 69चा आपला रेड्यूस फॉर्म करायचा आहे. रेड्यूस फॉर्म कसा करणार? 161ला पण 23 ने भागायचं आणि 69ला पण 23 नेच भागायचं. मग 23 ने जर 161ला भागलं तर काय होईल? 23 7 161 आणि 23 त्रिक 69. त्यामुळे तुमचा रेड्यूस फॉर्म जो आहे 161/69 तो आहे 7/3 म्हणजे 703.